हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आमचा अण्णा कुठं चालल्या दावरा? अण्णा कुठं दावरा आहे? अण्णा नाही खटाखट दावली किती सारे कितीत काय माहिती 1 2 3 4 5 6 1 2 3 4 8 10 सारे चला. आमचा अण्णाने सारं म्हणलेत मित्रांनो. असं झालं विषय. आणि आभाळ निघतंय भरपूर. हो दिसलं का? रात्री झालाय चांगला पाऊस. असा विषय आहे आणि विषय खोल झालेला आहे आणि मस्तपैकी नियोजन चाललंय. आणि आबा इथं ते गावात ना या रानात कुळप हाणायची हेत काठाडी टाकल्यात काल. तुम्हाला रातच्या भागात दिसलंच असन, त्यात काय वादा नाही. ज्ञाना पलीकडल्या घरी गेल्या तर अनुभवच्या बघायचे तुम्हाला थोडा धलक जाऊ तोक दिसला असा विषय आहे. आणि आमचा विशाल भाऊ बी गावा गेलं तर कुठं माहिती आहे का? आमचा विशाल गेलाय कॉलेजला. मला टाकला होता स्नॅप कॉलेजमधला. आणि विशालचा उडीद आहे मस्त पे कसा आलाय जबरदस्त. आणि आमच्या आबाची एंट्री झालेली आहे. दिसलं का आबा? तिथं पाणी आटलं होतं मित्रांनो रोडचं. परत तो का तिथं दिसलं का? परत रात्री पाऊस झाल्या पाणी आले हाय का नाही. आणि बघू आता कामाचं नियोजन आहे त्यामुळे म्हणलं व्हिडिओ काढून घ्यावा सकाळ सकाळ. आणि तुम्हाला रोप टाकताना बी दावण्याचा प्रयत्न करीन मी कसा विषय होतोय. म्हणलं लय पाऊस यायच्या टाकून घ्यावा. लय आबाळ येते भरून आले. हो वाटतंय का 10 वाजत आले? तर वाटतंय का 10 वाजले म्हणे? नाही का नाही वाटत? हो लावा घरी गाडी. कोळपा चलतंय. ही घ्या बेन ती घेऊन या घरी. तिथं एरिया आहे बघा जिन्याखाली. हा आल्या गेअर काढा. आबा म्हणते चलन कोळपा. म्हणलं चलतंय का अडचण नाही. आमचा आबा पावसामुळे लवकर घ्या टाकून मोटर चालू करा येईन. नाही जर पाऊस आला 12 वाजेपर्यंत लाईट आहे मित्रांनो. 12ला परत लाईट गेल्या लाईट नाही असा विषय. याची तुम्ही नोंद घ्या. आणि हा विषय असाच. आज गार वातावरण झाले थंड पावसामुळं. रात्री पाऊस कधी आला ती माहीतच नाही, पण येऊन गेला की महत्वाचे. उडदाला हाला मस्त होते बघा. उडदाला तुरीला सगळ्या पिकांना भारी होते. आणि हा विषय. आमचं वासरू सुटलं होतं आता एक. ती बांधलं पळायला लागलं होतं. म्हणलं रानात जाईन. धरलं शेडमध्ये नेलं. काय इकडं रोडला बांधलं ते चिकुल हो आतले राडा करतात म्हणून. आणि जरा निपळायला खडू काही नाही. तर जरा हो दिसला तुम्हाला महाग मुरमाटा वाजाय. त्यामुळं काही तर वाहतूक नाही काय नाही. हे रोडला वाहतूक ह्या रोडला येणं म्हणजे ह्या रोडला येणारे म्हणजे आमचीच माणसं सगळी. जेवढ्यांचे रान आहेत तिथं एवढ्यांची मोटर चालू करायला वर जातात. वर हिरीत आमच्या राजू आबाच्या जलनानाच्या आणि आमच्या हिरीत वरण. आणि मुल्ला आबाच्या म्हणजे 3 जण भाऊ आहेत. ह्यांच्या हिरीवर आहेत. परत परमायाची हिर आहे वर. आमच्या 2 आहेत. सगळ्यांच्या आहेत हिरी. परत हो काही शिवरीच्या पलीकडे तुकाभाऊची कांता अनाची आप्पाची हिर आहे असा विषय. मग त्यांना सगळ्यांना परत परला आबाची हिर आहे वर त्यांना आहे. म्हणजे एवढ्याच माणसं कोण बाकीचं कोण नाही. हे ह्या रोडची वर्दळ एवढी नाही म्हणजे एवढी जाणारी माणसं बाकीचं काय नाही. विषय लय नाही थोडक्याच माणसाचा विषय येत. आमच्याच माणसं आणि आमचाच रस्ता विषय खोल. आणि असा झालाय विषय. वासराने काय
तो काय घेतले खाली बघ. गुरं लय भरल्यात मित्रांनो बरं का. काय होते माहिती आहे, कवळा चारा खात्यात आणि पाताळ हाकतात, धुण्यात बी मजा नाही. पण 1-2 दिवसात धुवा लागते, कारण की लय लय नाही धुलीच नाही ना, गुचिडं लय होत्यात. मग गुचिडं लय झाल्यावर मग राडा होतो, त्यामुळे मग धुवावं लागतात कंटिन्यू. असं करावं लागतंय, 5-6 दिवस गेले की धुवावं लागतात. तुम्हाला दुतानाचा व्हिडिओ अजून टाकला नाही मी, पण टाकीन एखाद दिवशी भेटली सवड की टाकणार. मग आपल्याला काय टाकायचा विषय, आपण सगळं धावण्यासाठीच तर व्हिडिओ चालू केला आहे. मग धावलोचं पाहिजे ना. हो काय आमचं बाग कसं तोका ती पांढरं आहे ना, तोका ती सुटलं होतं मागाशी. आणि हाय विषय, तुम्हाला बिक आली होतं आणि धावतो बघ कसं घडतंय. पण मला कोळपा हाणायची, त्यामुळे नाही धावायला जमणार. आता टाकायची, बघू संध्याकाळच्या भागात डायरेक्ट भिजवल्यावर धावतो. जाऊन दे, कामात मी व्हिडिओ काढल्यावर घरची तापतात माझ्यावर, त्यामुळे मी मोकळ्या टायमात काढून घेत असतो. आज एवढाच विषय आहे आणि बाकीचा नाही काय विषय. आणि सगळ्यांचे चालल्यात काम. आमच्या आज आदूचा बड्डे आणि आद्याचा बड्डेचा सकाळ संध्याकाळी मी टाकेन व्हिडिओ. बड्डे सेलिब्रेशन, आदित्यचं बड्डे सेलिब्रेशन टाकीन संध्याकाळच्या ह्यात. प्रयत्न राहीन, लय उशीर झाला तर नाही टाकणार, लवकर झाला तर टाकणार आमकास. ह्याची तुम्ही नोंद घ्या फिक्समध्ये. आणि पेरू बी कसं झालं आहे, आम्हाला इकडे बी पेरू झाड आलं आहे मस्तपैकी. आमचं मोठं लढू झालं आहे आता. ह्याला बी पेरू लागते ना अजून 1-1.5 वर्षात. कढीपत्ताच आहे, मध्ये लिंबुनी आहे. लय दाट दाट झालेत, पण आता काय करता. पलीकडे 2 चिक्कू इथं, तिकडे जांभळ आहे. परत ही सीताफळीची 2 झाड आहे तिथं, 2 कशी 3 आहेत. लय लावलं आहे आम्ही म्हणजे. आणि इकडे बी गच आहे हो. ही पेरूची झाडं तर लय लय जुनी ती. मला 10-15 वर्ष झाली असते ह्या झाडांना. ही काले ही लिंबूनी बी लय जुनी, इथं पुढं दिसते वासराची पुढं. तर तिकडं जंगली झाड बी लय जुनं आहे मस्त. असा हा विषय. हो. आणि विशाल कशाला फोन करते ते काय माहिती. विशालला म्हणा 2 मिनटं रुक जाऊ, वापस करताय. मगाशी आकाचा आला, आता विशाल करतोय. थांबा म्हणा 2 मिनटं. होय आबा, हिरे नाही व्हायला लागतं, तशीच काटायची. हिऱ्याचं काय गरज नाही का? चला मग, अनुभवाची सायकल आहे घरी. मोटरला म्हणलं तुम्ही आता कशामुळे फोन केला, मला वाटलं तो का आबा चालेल दिसलं का, त्यामुळे तुम्हाला म्हणलं 6 किलो टाकायची, लई नाही 6 किलो, 2500 रुपये किलो येलोरा कांद्याचं बी. ह्याची तुम्ही नोंद घ्या. लय बी महाग झाले. गेल्या वर्षी 1800-1900 रुपयाला भेटायचं, आता भलतंच महाग झाले. गेल्या वर्षी 1900 रुपये किलो होतं, या वर्षी झालंय डायरेक्ट 2500 रुपये किलो. असा विषय आहे. अशी नोंद घ्या. आणि मित्रांनो, झालंय असं वातावरण शबासमध्ये, आणि मी चाललोय घराकडं आता. आव्हान ठेवलंय बी तिथं. आणि मी आता झालाय 10 मिनिटाचा व्हिडिओ, मी करतो व्हिडिओ एंड आता, आणि भेटू सायंकाळच्या भागात. मित्रांनो, अशी गुरं आणल्या टाकाटेकमध्ये, काय नाही, घ्या नोंद. आणि सणा चला मित्रांनो.
व्हिडिओ करतो एंड. चला बाय बाय. सायंकाळचं भेटू बा.